के कारण करीब शटडाउन की परिस्थिति आई है और कई जगह पर इंस्टीट्यूशन भी बंद हो रही है। ऐसे समय प्रधानमंत्री के नेतृत्व में भारत ने जिस प्रकार से इस क्राइसिस का मैनेजमेंट किया है, हमारे यहाँ पेट्रोल डीजल की कमी नहीं है, हमारे यहाँ पर जो हाउस होल्ड गैस है वो भी दिया जा रहा है, कमर्शियल गैस में कुछ कटौती की गई है लेकिन उसको भी अब वापस 50% पर लाया जा रहा है। तो मुझे लगता है कि एक प्रकार से जिस प्रकार की डिप्लोमेसी हमारे प्रधानमंत्री जी ने की है वो काबिल तारीफ है। मैं विशेष रूप से नागरिकों को ये आह्वान करना चाहता हूँ कि पेट्रोल पंप्स पर वे कतारें न लगाएं, क्योंकि हमारे पास अगले 1 महीने का पेट्रोल डीजल पूरे तरीके से मौजूद है। इस प्रकार से वो अगर कतारें लगा कर ज़्यादा पेट्रोल डीजल इस अंदेशे में कि शायद उसकी कमी होगी अगर भरेंगे तो सप्लाई और डिमांड के साइकिल पर उसका स्ट्रेस गिरेगा और एक आर्टिफिशियल कमी उसके कारण तैयार होगी। इसलिए ऐसा न करें, ऐसा मैं सभी को यहाँ से ऐलान करता हूँ। उसके साथ साथ हमारे सरकार ने गैस के मामले में भी पूरे तरीके से एहतियात बरता है। जो हाउस होल्ड गैस है वो सबको सही समय पर मिल रहा है, उसकी भी होर्डिंग की कोई आवश्यकता नहीं है और कोई उस प्रकार से न करे। और कहीं पर गैस एजेंसियाँ अगर गलत तरीके से पैसे मांगती है या गलत तरीके से एक आर्टिफिशियल इस प्रकार से उसमें कमी लाने की कोशिश करती है तो उसकी आप कंप्लेंट करिए, उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी। और साथ साथ ये भी कहना चाहता हूँ कि अगले पूरे समय का बहुत अच्छा प्लान भारत सरकार ने तैयार किया है, इसलिए सरकार पर विश्वास रखकर सभी लोगों ने एहतियात बरतनी चाहिए। सर, पल्स मेडिकल टूरिज्म को लेकर पल्स में किस तरीके से केंद्र सरकारने आता जाहीर केले की असं कुठलेही लॉकडाऊन जे आहे ते लागणार नाही. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते। त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल। एक मिनिट सर, संजय राऊत वेगवेगळ्या विधानाने कायम भांडणं लावत असतात, पण संजय राऊतांचीच आता त्यांच्या एका राज्यसभेच्या जागेवरून भांडणं झाल्याची माहिती समोर येते आणि उबाटाच्याच खासदारांनी त्याला दुजोरा दिलेला आहे। असं आहे की आता त्यांचा पक्ष इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही। त्याच्यामुळे ते आपापसात भांडो, माऱ्या करू, एकमेकाच्या चिंज्या उठतो, एकमेकांचे कॉलर पकडू, त्यांना लगलाभ हमारा महाराष्ट्र चालवायचा आहे। महाराष्ट्र देश भर में कई पॉलिटिशियन्स देवेंद्र जी काय तथ्य आहे, कारण की बराच तो व्हायरल देखील होतोय, त्यामुळे कुठेतरी एक राजीनामा घेतला जाईल अशी देखील एक चर्चा असं आहे की नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी, या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। सातत्याने झिरवळ अडचण घेताना पाहायला मिळतात। यापूर्वी सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना त्यांच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली, यावेळेला सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे। सरकारवरती या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी सरकारच्या पाठीवर
असं आहे की मागच्या काळात जी घटना घडली त्याचा पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही जिव्हाळापर्यंत संबंध केला. आता जी घटना आहे तिथे व्हिडिओ समोर आले ती गंभीर आहे, म्हणून त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. देवेंद्र जी, जिस तरीके से पुन्हा पॉलिटिशियन काही व्हिडिओ समोर येतात माजी खासदार यांचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे. आणखी एक गुन्हा दाखल झाला काय असं आहे की पहिल्यांदा तर त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटर्मिन करता येणार नाही. फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे हे महत्त्वाचं आहे आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल, नसेल तर केवळ फोटो या ठिकाणी एखाद्याचा निघाला. आता आम्ही सगळे इथे उभे आहोत, आमच्या मागे कोण उभे आहे आम्हाला माहिती नाही, त्यांच्यासोबत फोटो निघाला म्हणजे त्यांच्यातल्या कोणी काय केलं म्हणजे ते कोणी करणार नाही तरी देखील अशा प्रकारे आपल्याला गोष्टी नाही करता येणार. पण एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की या प्रकारामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे. अतिशय डीप आम्ही जातो, अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत. याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत, त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील. पण या निमित्ताने एक अजून गोष्ट मी सांगतो की या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टीम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरून हटवले आहेत. पण ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. त्यांना काही संरक्षण दिलं जाणार आहे. सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये दिलेलं आहे. महिला ज्या काही विक्टीम आहेत त्या समोरच याकरता आल्या की त्यांना पूर्ण संरक्षण दिलेलं आहे आणि यापुढेही ज्या महिला येतील त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल. आणि म्हणूनच यातलं सगळ्यात महत्त्वाचं संरक्षण हे गोपनीयतेचं आहे. काही लोक ती गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. देवेंद्र या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये अनेक व्हिडिओ विचित्र पद्धतीने बाकी लोग भी तो ले रहे हैं। आणि याच्यावर मैं भी मीडिया में हूँ। त्याच्या अनुषंगाने काही मेजर कारवाई त्यांनी निश्चित कारवाई ही केली जाईल. आणि तेव्हा तेच नाही तर त्याच्यावर जे लोक कमेंट करत आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ते त्याचा पार्ट होत आहे. जर कोणी फॉरवर्ड केलं आहे तर ते त्याचा पार्ट होत आहे. त्यामुळे अशा सगळ्यांना मी चेतावणी देतो आहे की कारवाई होईल. देवेंद्र